श्रावण मास. श्रावण मासी हर्ष मनासी. हिरवळ झाडी चोहीकडे. क्षणात येतो क्षणात जातो. सर 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 ऊन पडे. श्रावण मास आल्हाद देण्यासाठी आला, हर्षित करण्यासाठी आला. भयभीत नाही, मूर्छित नाही, हर्षित. आल्हाद त्या श्रीहरी, त्या ऋषिकेश भगवान अच्युत श्रीकृष्णाची आल्हादिनी शक्ती हृदयात असलेली श्री राधिका, तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. प्रणमामि हरि प्रिये. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते. गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते. राधा कांत है आल्हादिनीचा प्रेयस, श्रेयस. तप्त कंचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय. श्री हरि प्रिय, जय हरि प्रिय. श्री सुक्तात आला. विष्णु पत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रिया. ती आल्हादिनी शक्ती, हृदयवासिनी, कृष्ण प्रिया, हरि प्रिया, विष्णु प्रिया. त्या आल्हादिनीचं आवाहन श्रावण मासी हर्ष मनासी. त्यात आतला हा सध्या कृष्ण पक्ष. अमावस्यात आहे आजची, पण याचं नाव दीप अमावस्या. तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय असतो मा सद्गमय. दिवाळीच्या दिवशी किती दिवे लागतात. आनंद आहे तर अमावस्या. कृष्ण पक्ष. कृष्ण आहे तिथे आल्हाद आहे, आल्हादिनी आहे. कृष्ण आहे तिथे राधा आहे. कृष्ण र शब्द मिसळल्याशिवाय शक्य नाही. क र कृष्ण नाही, कृष्ण नाही. क ला जोडलेला र, जिथे क लिहिताना त्यालाच जोडलेला, त्यातच अडकलेला र, क्र. राधेशिवाय कृष्ण नाही, कृष्णाशिवाय राधा नाही, आल्हाद शिवाय ज्ञान नाही. खरं ज्ञान जे आल्हाददायक आहे, आल्हाद प्रेमात आहे. रुख सुख ज्ञान. प्रेमाचा जर स्पर्श नाही, ओलावा नाही, सौहार्द नाही, सौजन्य नाही, आपलेपणा नाही, कोरड पाषाण, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान. रे मनवा प्रेम जगत आधार. रे मनवा प्रेम जगत आधार.
प्रेम ही राधा, प्रेम ही कृष्ण, प्रेमच राधा, प्रेमच कृष्ण. संपूर्ण जनाला प्रेमाचीच तृष्णा. त्याची आठवण करून देणारा हा श्रावण मासातला कृष्ण पक्ष. सुंदर 6वा अध्याय आज समाप्त होणार. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग सुरू होणार. परंतु आत्मसंयम योग, ध्यान योग निरूपण होणार. सुंदर मुहूर्त प्रेमासाठी, आनंदासाठी, ज्ञानासाठी, उन्नतीसाठी, साधनेसाठी, सिद्धीसाठी, प्राप्तीसाठी, स्थितीसाठी. संसाराचा लय, परमात्म्यात स्थिती. संसारती सरकत जाणाऱ्या संसाराला प्रणाम आणि ईश्वराला आवाहन. स्थित जे ध्यानाच्या वेळी तिष्ठंतम परमेश्वरम, सतत स्थित असलेला. द आय ऑफ द हरिकेन. कालच्या हिंदीतल्या सत्रात सांगत होतो 13व्या अध्यायाच्या, चलती चक्की देख के जाता दळतो. वर छिद्रातून एक मूठ गहू टाकून राहिला. एक मूठ गहू घेतला, टाकला, जात्याला काडीला धरून गोल 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 फिरून एक पाठ खाली आणि दुसरा पाठ दगडाचा रगड रगड रगड. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा ना कोय. सगळे रगडल्या गेले, पिसल्या गेले. मैं और मेरा अथवा तू और तेरा मायामध्ये सगळीचे जेवढे दाणे जेवढे टपकले या पृथ्वीवर भूलोकावर त्याच्यात रगडल्या गेले, पिसल्या गेले. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत रहा न कोय. शांत बसून संत बघून राहिले. दळून राहिली माई, कमालची आई, कबीराची पत्नी. चक्की चले तो चालन दे, तू क्यों कबीरा रोय, लगा रहे दंड से तो बाल न बाका होय. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर अरे सकाळपासून दळून राहिली, संध्याकाळून राहिली, आता संपणार. पण ते सकाळी टाकताना दंड्याला अवतीभोवती जे 2-4 गहू पडले होते दाणे, ते दिवसभर गोल गोल चक्की फिरून आली, पण ते दंड्याच्या चरणाशी आहे, धरून आहे. दंड्याला चिपकले आहे, दंड्याजवळ आहे, खड्ड्यातून जाऊन नाही राहिले. काम एश, क्रोध एश, लोभ. काम, क्रोध, लोभ नावाचे 3 नरकाचे द्वार खड्ड्यातून. कोणी लोभ लोभ लोभच्या खड्ड्यातून चाललं. अजून पाहिजे, अजून पाहिजे पैसा, आपलं घर मोठं, आपली गाडी मोठी, नाव मोठं. लोभ लोभ लोभ. क्रोध, असं का नाही, तसं का नाही, असं झालं तसं झालं. या खड्ड्यातून पडले काही दाणे, त्या खड्ड्यातून पडले. अर्थात अन्य कामना. राम चरणों में जो आया उसे न लगे न ये माया, यही संत ने गाया, अन्यथा उससे कौन बच पाया. चक्की चले तो चालन दे, तू क्यों कबीरा रोए, लगा रहे उसे दंड से तो बालन बाका होय. हे सगळं सांगणारा श्रीकृष्णाचा 6वा अध्याय. धुरंधर, समर्थ, अति, निपटून टाकणारा, एकदाचं काम झंझट मुक्त, जीवन मुक्त स्थितीत बसवणारा. हे सोडून अजून दुसरं काही नाही, सार नाही आहे दुसऱ्या कशात. किती सांगू, घसावर असतो, सुखेसतो, अजून काहीच सार नाही. निस्सार आहे, फोतरा आहे, सगळे टर्फल आहे, एकदम थर्ड क्लास म्हटलं तर खूप महत्व दिलं जाईल, इतकं बेकार. तर आपला 6वा अध्याय शेवटचे 2 श्लोक मी म्हटलं होतं आपण पुढच्या वेळेस करू, म्हणजे यावेळेस. त्यात तोपर्यंत काय झालं तर, असंचय महाबाहो मनोर्दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैरागेण च गृह्यते. अर्जुनाने म्हटलं होतं एवढं मोठं तू ज्ञान सांगून राहिला मला, इथे उपयोग काय, मायाच्याने नाही पण जमणार आहे, शक्यच नाही, कोणाला जमते असं. अर्जुनच जर म्हणतोय तर. अप्सरा समोर आलेली म्हणते, माता काय सेवा करू. अर्जुन,
उर्वशी आई म्हणतो न तू इंद्राची सेवा करते, मी इंद्राच्या अंशापासून जन्मलेला, माझी आई झाली. शिवजींना प्रसन्न करून पाशुपत्य अस्त्र प्राप्त केलेला अर्जुन. यम यम चिंतयते तम कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. दुर्गेकडून आशीर्वाद प्राप्त करणं असा की अरे तुझ्या मनात जी कामना आहे ती पूर्ण होईलच, तुझ्यासोबत वासुदेव आहे स्वतः, असा प्रत्यक्ष आशीर्वाद दुर्गेकडून प्राप्त करणारा अर्जुन. मन नाही, वायोर रीव अति दुष्कर, वायव्यास्त्र प्राप्त केलेला, वायूला तर स्तंभित करेल, मनाला कसं थिर करेल. कृष्णाने कबूल केलं, असंशयम महाबाहो. बिग गाय, यू आर राईट, आय अग्री, आय एक्नॉलेज, यस यू आर राईट. महाकठीण आहे मन सांभाळणं, पण अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास कर, practice will make perfect. Practice, study and practice, study and apply, study and apply. थोड़ा अभ्यास कर, ते वापर. गीता योग कर, 2 श्लोक आज होणार फक्त, मे बी 3रा. प्रॅक्टिस, थोडा अभ्यास आज होईल. आता या 1-1.5 तासात अभ्यास, आठवडाभर प्रॅक्टिस, पुढच्या रविवारी पुन्हा थोडा अभ्यास. मय्या सक्त मना पार्थ योगम युंजन मदाशय असंशयम समग्रम माम यथा ज्ञासति तत्क्षण. पहिला श्लोक 7व्या अध्यायातला. पुन्हा म्हणत असंशयम, हॅव नो डाऊट, असं सांगतो मी तुला. इथे 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक येईल. असं सांगतो तुला, आता काहीच इदम वक्ष्यामि अशेषतः, काहीच ठेवत नाही तुझ्यापासून बाकी. आता असं सांगतो या गीतेत. कृष्ण म्हणतोय की असंशयम, सगळे डाऊट्स फ्री. मयी आसक्त मना पार्थ, माझ्यातच आसक्त होऊन जाशील, ऍडिक्टेड होऊन जाशील. सगळ्या वासना तृष्णा सोडून कृष्ण येईल. पुतरेष्णा सुटेल आणि श्रीकृष्ण येईल. वित्तेष्णा सुटेल आणि श्रीकृष्ण येईल. लोकेष्णा सुटेल आणि श्रीकृष्ण येईल. मयी आसक्त मना, चिपकून जाशील. पार्थ योगम युंजन, युंजन, well led to me, you will be well led to me. यथा ज्ञाससी तत्शृणु, हे जसं तुला हे जसं लक्षात येईल ते ऐक. आता 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, तिथे जाणार. अभ्यास आणि वैराग्य, डिटॅचमेंट, थोडं सोडतं घेणं. उपरती, पुन्हा पुन्हा उलटीला नाही चाटणं. नाही लक्षात आलं अजून, इतकं संसाराचा अनुभव घेतला, कशात सार आहे, काय निस्सार आहे, असार आहे, नाही लक्षात आलं. आता लक्ष देणं, लक्ष आत. शब्दाकडे लक्ष दिलं तर लक्षात आलं, कारण आत, लक्ष आत आहे. आत विचार केला का? ध्यान देना, ध्यान दो, ध्यान देकर सुनना, ध्यान दो, ध्यान देकर सुनना. आत्मा आहे, आत्मा, मी आहे आत्मा. कठीण नाही, शक्य आहे, सगळ्यांसाठी शक्य आहे. बदमाश देव नाही आहे, चालू लंपट देव नाही आहे, सेठ बनून खूप व्यापारी बनिया देव नाही आहे. म्हणजे मला देतील माझ्या नानी पेढे लाडू, माझ्या हुंडीत टाकतील सोन्याचे हार, त्यांना मिळेल, इतरांना भिकारड्यांना काही नाही मिळणार. उलटा आहे ह्याच्या. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. पार्थ, जो माझ्याकडे जसं येईल, जे घेऊन येईल तसं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जे पान, जे जस भावना, भावो ही भक्ती,
आज माधवीचंही नाव आलं आणि भावनाही आली. अतो देवा अवंतु नो यतो विष्णु विचक्रमे त्रिदा संभ्रमंस पांसुरे. अवंती आलं. अवंती विष्णू सुक्तात नाव आहे. दुर्गेचं अपर्णेचं नाव आलं. अपर्णाही आली. चांगला मुहूर्त आहे. ते इथे आता उरलेलं जीवन इथे लक्ष द्यावं. वैराग्य, ते अभ्यास आणि वैराग्य. बाकी सुप्त घ्यावं. ये रे माझ्या मागुल्या न हो तेच ते पुनश्च हरि ओम. वैराग्य, विराग, राग, चिपकणं. जे आजपर्यंत ज्याला ज्याला चिपकत होतं तेच ते पाहिजे होतं, हे पाहिजे, असं पाहिजे, ते त्याच्यापासून विराग, मूव्हिंग अवे फ्रॉम इट, डिसरिगार्डिंग, इग्नोरिंग. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. यानी होईल, होते. असंचय महाभाव. तिथपर्यंत आपलं झालं होतं. मागच्या वेळेस भूमिका निर्माण झाली. शेवटचे 2 श्लोक अगेन मी हे 10 वेळा म्हणून झालं. या अध्यायात माझी क्षमता नाही, या अध्यायावर काहीच शक्यच नाही, संभावच नाही आहे माझ्याच्याने. इम्पॉसिबल. या अध्यायाच्या कुठल्या श्लोकाचं काहीच म्हणणं एवढी अवकातच नाही आहे. एवढी आता खूपच काहीतरी जबरदस्ती बोल, नाही तर जीव घेल म्हटलं तर जे बोलल्या जाईल तसं बोल, काहीतरी बोल, नाही तर मान कापतो म्हण. तर बोलतो बापा, काहीतरी जे येईल ते बोलतो. मला काही समजत नाही यातलं. समजते पण बोलल्या जात नाही. तपस्वीभ्यो अधिको योगी कर्मीभ्यश्च अधिको मतः ज्ञानीभ्यश्च अधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. शेवटून दुसरा श्लोक, आजचे 2 श्लोक. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां युक्ततमो मतः स योगी परमो मतः. 46 आणि 47 श्लोक, शेवटचे 2 श्लोक. तपस्वीभ्यो अधिको योगी. सतत श्रीकृष्ण भगवद्गीतेत अर्जुनाला या उपदेश देताना खूप ज्ञानी बन, हे ज्ञान घेण. आता युद्ध कर नाही म्हणत आहे. आता हे क्रिया करीत बस. थोडा वेळ तू आपल्या मागच्या सीटवर जाऊन बस रथात. अजून 15 मिनिटं आहे युद्ध सुरू व्हायला. प्राणायाम कर, धड पटपट प्राणायाम कर, अनुलोम विलोम कर, कपालभाती कर, फटफट फटफट कपालभाती कर. नाही आता असं कर, धरून ठेवा. आता ना मी म्हणत नाही तोपर्यंत सोडू नको. सर क्रियायोगी नाही करायला सांगितलं झाला. आता असं कर, पटपट पटपट तू थोडा आपले बाणाने असं करून घे, तसं करून घे, नाही तर फोन कॉल करून घे, यांच्याशी त्यांच्याशी बोलून काही इन्स्ट्रक्शन दे आपल्या सगळ्या लवकर. 15 मिनिटात सगळ्यांना सांगून दे की असं असं युद्ध करायचं, इथे जायचं, ते करायचं. कर्मही नाही करायचं की अरे लवकर लवकर तुला हे कर्म कर, ही क्रिया कर, हे ज्ञान घे. नाही हे बा तुला सांगतो पटपट पटपट लक्षात ठेव, असं असं तसं कर. ज्ञानही नाही. तस्मात योगी भव अर्जुन. योग कर्म सुकौशलम. आधी आला कर्मात कौशल्य, कुशलता, skill in action. Like the IIT and the Indian Institute of Technology, सर्वोच्च सर्वश्रेष्ठ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन भारतात आहेच आणि आर्ग्युएबली मे बी पूर्ण जगात. खूप सगळ्या ब्राईटेस्ट बल्ब्स मेहनत करून 4 वर्ष 5 वर्षानंतर निघणार बाहेर. हातात डिग्री आणि ते घ्या. तुम्ही सिद्ध झाले योगी, ज्ञानी सिद्ध झाले. योगी तर नाही. मोठ्या डिग्रीवर पहिले काय सगळ्यात वर योग कर्म सुकौशलम, स्किल इन ऍक्शन. IIT निघाले आहे तर योग कर्म सुकौशलम. समता समत्वम योग उच्यते. योगाची परिभाषा केली अजूनच्या आधी आदल्या अध्यायात. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तस्माद् युद्धाय युज्यस्व.
सुख दुःख लाभ हानी जय पराजय सगळ्याच परिस्थितीत, थोडक्यात म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही एक्स्ट्रीम परिस्थितीत, जे व्हायला हवं होतं त्याच्या उलट झालं, जे हवं होतं त्याच्या उलट मिळालं, जे करायला नको होतं तेच करून चुकले ते. जसं असं अजिबात कधी बोलायला नको मोठ्यांशी आपल्यांशी, ते तसंच वागवून राहिले. जे करायला ते नाही आणि जे नको करायला ते हो. एक केस जिंकायला हवी तिथे हरली, नोकरी मिळायला होती नक्की नाही मिळाली, तब्येत ठीक राहायला होती नाही राहिली, मान व्हायला होता अपमान झाला, दोन्ही किंवा उलटही झाला. खूप मान खूप उदो उदो करून राहिले, सगळं जिंकून राहिलं. सुख दुःखे समीकृत्वा, इवन लाट वर जाते आणि खाली जाते, वर जाते आणि खाली जाते, समुद्र पातळी एकसारखी. कधी चांगले स्वप्न पडतात, कधी अत्यंत वाईट स्वप्न पडतात. स्वप्नद्रष्टा अविचल, जेव्हा लक्षात जागृत झाल्यावर स्वप्न होतं. समता मनात ठेवून पहिलं लक्षण, मुख्य लक्षण, पहिलं आणि प्रमुख लक्षण योगाचं. आणि मग या 6व्या अध्यायात खूप निरनिराळे लक्षण ऐकले आपण, सुंदर सुंदर वर्णन ऐकलं योगीचे. आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन, 32वा श्लोक ऐकला. सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. आत्म उपमेन, स्वतःची कल्पना करून दुसऱ्यामध्ये स्वतःसारखंच, दुसऱ्यावर जे दुःख होत आहे ते जणू माझ्यावर होत आहे, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणार. उपमा देतो आपण, अरे मीच आहे तो, माझ्यावरच घडते ते. धावून जाणारा, मन दुखणारा, प्रफुल्लित हर्षित होणारा इतरांच्या सुखात आनंदात, सर्वत्र. गाढवाला तहानेने पाण्याने मारत होतात एकनाथ महाराज, त्याच्या तोंडात काशीहून आणणार रामेश्वरला टाकायला, अभिषेक करायला लागला, ते मध्ये रस्त्यात गाढवाला पाजून दिलं. आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. सुखाची परिस्थिती असो दुःखाची परिस्थिती, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता, ते लक्षण ऐकलं. यो माम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति, 30वा श्लोक. म्हणजे मला सगळीकडे बघतो, सगळ्यांना माझ्यात बघतो, माझ्यात मला सगळ्यांमध्ये बघतो. ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन, ते एक लक्षण ऐकलं. चांगलं वाईट होऊन राहिलं, सगळं ठीक होऊन राहिलं, हे आत्मिक दृष्टीने बघतो की ग्रेटर, अरे हे स्वप्नात होऊन राहिलं आहे, वास्तविक रियालिटी अजून काहीतरी हायर रियालिटी आहे. ठीक आहे, काही कानातले आहे, काही नाकातले आहे, काही हातातल्या बांगड्या आहे, काही मंगळसूत्र, शेवटी एकाच सोन्याच्या बिस्किटातून बनवले होते, सगळं सोनंच आहे शेवटी. सोन्यातून निर्माण झाले, आताही सोनंच आहे, आणि त्यांना विरघळून पिघळून दुसरं काही बनवतील तेव्हाही सोनंच राहणार आहे. मातीचा माठ बनवला, सुरई बनवली, दही खाण्यासाठी कटोऱ्या बनवल्या. पहिले माती होती, आताही माती फुटणारच आहे. फुटल्यावर काय होणार, मातीत टाकून देणार, मातीच होणार. हे सगळं लक्षात ठेवून मात्र दक्ष यावेळी अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतव्यथ लक्षण ऐकू पुढे 12व्या अध्यायात भक्ती योगात. अपेक्षा रहित, शुचिर आतून स्वच्छ, प्युरिटी ऑफ माइंड leading to flawless execution, purity of intention, उद्देश शुद्ध, किंचित स्वार्थाचा स्पर्श नाही, बदबू नाही. अनपेक्ष शुची, बाहेरूनही स्वच्छ, आतूनही स्वच्छ, दक्ष सतर्क, अलर्ट, व्यवस्थित काम करणारे, लक्ष देऊन काम करणार आहे तर फर्स्ट क्लास करणार, दक्ष. उद आसीन, वर जाऊन बसलेली,
दुर्लक्ष करणारे छोट्या मोठ्या गोष्टींकडे, कोणी काही म्हटलं हे आलं तसंची काय, हे होत राहते. सोडतं घेणारे, ओध आसीन, वर बसलेली. गता व्यथा, सगळी व्यथा सोडून दिली. लक्षात आलं की मी धरते म्हणून मला दुःख होते, मी धरून ठेवलंय म्हणून. दुःख नावाची वस्तू नाही जे आलं मला पकडलं आणि सोडतच नाही. दुःख जातच नाही जीवनातून. दुःखच दुःख भरलाय. कुठे दाखव, कसं दिसते म्हणतात. बरं झालं आज पाहायला मिळेल. किती हात असतात, किती पाय असतात, काय खाते. नाही, ते आत आहे. कोणी भरलं, कसं झालं, धरून ठेवलं. दुःखाला सोडलं तर दुःख गेलं. गता व्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. इकडचे तिकडचे धंदे न, अजून नवीन काहीतरी धंदे न सुरू करणारा असा भक्त. ते लक्षण ऐकले सगळे तस योगीचे. मी आधीच सांगत होतं माझ्याच्याने नाही व्याख्या होत याची. ते इकडचं तिकडचं थोडंसं इकडचं तिकडचं लावून, स्टिकर लावून, लेबल लावून जमा करून सांगून राहिला. ठिगळा लावून हे दुशा बनवला. हा थोडी गरमी येईल, थंडीपासून रक्षा होईल म्हणून. आपलं आपण बनवून घ्या, आपण वाचा आणि आपलं शोधून घ्यायचं ब्लँकेट स्वतःचा. तर हे सगळं ठीक आहे. आणि मग तो म्हणतो शेवटचे 2 श्लोकांमध्ये की तपस्वीभ्यो अधिको योगी. अरे तप 12 वर्ष तप केलं, कंचन काया देह पंचकर्म केलं, शरीर स्वच्छ केलं, नुसतं एक दुग्ध आहार केला, दूध पिऊन राहिले नुसते, वायुभक्षण करून राहिले नुसते, नाही तर हे काही निरनिराळे खूप तप केले, व्रत केले, हे यज्ञावर यज्ञ केले, चांद्रायण व्रत केलं, 32 दिवसांचा. पहिल्या दिवशी 16 घास फक्त, दिवस 24 तासात फक्त 16 घास जेवण, टोटल 16 घास 24 तासात जेवण. दुसऱ्या दिवशी 15 घास, 14 घास, 13 घास, 1 घास. एक दिवस असा आला निर्जला, काही घास नाही. मग पुन्हा 1 घास, 2 घास, 16, 15, 14, 13, 12 करत मग पुन्हा 0 करून मग 1, 2, 3, 4 असा 32 पर्यंत, 16 इकडे 16 इकडे, 32 दिवसांचं चांद्रायण व्रत केला. निरनिराळे काही धंदे केले, खूप विटा लावल्या, अजून टाकल्या आहुत्या, जे वाटेल ते, जे मंत्र म्हटले, जसं काही. तप कितीही केलं, अनुष्ठान केलं, 40 दिवस 108 वेळा म्हणण्याच्या माळा 108, थोड्या वेळ पाठ टेकून पुन्हा बसले, मौन व्रत, कोण मध्ये जाऊन बसले, त्रिकोणात जाऊन बसले, व्रतावर व्रत, तपावर तप, जप, अनुष्ठान, ठणठण पाषाण. नाही झालं, नाही होत, कलियुगात नाही होत. कली संतरण उपनिषद नावाचा उपनिषद आहे. मेजर उपनिषद आहे आणि मायनर उपनिषद आहे. 108 टोटल पैकी 12 उपनिषद मुख्य समजले जातात. इतर जे छोटे छोटे उपनिषद आहे, काही उपनिषदामध्ये 4च श्लोक आहेत. परमहंस उपनिषद नावाचा अत्यंत, त्याचे प्रॉब्ली वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल परमहंस उपनिषद मला तर खूपच आवडतं. एकच उपनिषद पिक करायचं असलं तर आय वुड पिक दॅट फॉर माय सेल्फ. परमहंस उपनिषद 4च श्लोक आहेत. अशा छोट्या श्लोकांमध्ये कृष्ण तापनी उपनिषद आहे, श्रीकृष्णाबद्दल. गोपाल तापनी उपनिषद, कृष्ण तापनी नाही, गोपाल तापनी उपनिषद म्हणजे त्याच्याच बद्दल आहे. मोठं नाही, छोटस आहे पण खूप. तसंच एक कली संतरण उपनिषद नावाचा आहे. त्यात म्हटलं कलियुगात नुसतं कॉन्फ्लिक्ट आहे. कली म्हणजे कॉन्फ्लिक्ट, संघर्ष. कली शब्दात संघर्ष. हे युग संघर्षाचं आहे, सगळीकडे संघर्ष आहे. पृथ्वी तत्व, जल तत्वात संघर्ष, जल तत्व, अग्नि तत्वात संघर्ष. कधी इतक्या आगीने लागायच्या पहिले, कधी इतके भूकंप नाही व्हायचे. इथे लँडस्लाइड मध्येच घसरलं, मध्येच पडलं, इतके मेले. इतका महापूर आला, एवढं एकदम वाहून गेले, या आग लागल्या, आगी सगळीच्या. हे महत्त्व एकमेकात कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये, घर संघर्षण होऊन राहिलं. वाऱ्याने तुफान येऊन सगळे गावच्या गाव लुटले गेले. तिथपासून महत्त्वापासूनच सुरू झालं तर
वडिलांमध्ये आणि मुलामध्ये, भावाभावामध्ये, बहिणींमध्ये, नवरा बायकोमध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये, देशांमध्ये, जातीमध्ये, नवरा बायकोमध्ये, मित्रांमध्ये, संघर्ष, बॉस आणि एम्प्लॉई मध्ये, भाजीवाल्यामध्ये, ना तर घेणाऱ्या आणि देणाऱ्यामध्ये, गिरायक मालकामध्ये, संघर्ष, कलियुग. ते बघून सांगतात, मी ते उपनिषद म्हटलं सगळं वेद व इथे नाही उपाय दिसत, काही इलाज नाही दिसत आहे काही संघर्षातून सुटकावण्याचा, एक्सेप्ट वन. एक हा षोडश नाम मंत्र. षोडश म्हणजे 16 अक्षरी 16 शब्दांचा मंत्र सोडून दुसरं काही संतरण, याच्यातून तरुण जायला कलियुगातून. कोणता मंत्र? मग त्यांनी ते तोलगडून पहिल्यांदा आलाय, वेदांमध्ये आलाय. वेदांचा कर्मकांड 90%, ज्ञानकांड 10%. त्यात 108 उपनिषद, त्यातला कलिसंतरण उपनिषदात आलाय की हा षोडशाक्षरी मंत्र. असा तसा नाही. 16 कोणता? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 16 है. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 15 + 1 16. तर वेदांचा तर ब्राह्मणांनाच अधिकार आहे. फक्त वेद संस्कृत मध्ये आहे, तर वेद कोणाला माहिती नाही कुठे आहे, कोणते उपनिषद आहे, कसे आहे, किती आहे. ब्राह्मणांना माहिती आहे. अच्छा, म्हणजे फक्त ब्राह्मणांसाठी कलियुगात अधिकार आहे जपण्याचा, शांती आहे, बाकी सगळ्यांना नाही. असा ब्राह्मणांनी कब्जा करून घेतला समाजावर, वर्चस्व स्थापित केलं, लोटणं दुसऱ्यांना. 523 वर्षापूर्वी गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू, निताई गौर हरिबोल, बंगालमध्ये मायापूर जिल्ह्यात, कलकत्त्याच्या उत्तरेकडे, स्वतः ब्राह्मण, उच्च कोटीचे ब्राह्मण, जगन्नाथ पंडित नावाचे अत्यंत शिकलेल्या ब्राह्मणाचे पुत्र, वैभवशाली, प्रतिभाशाली, संपन्न, ज्ञान संपन्न, ईश्वर अवतार, श्री कृष्ण आणि राधा दोन्हीचा अवतार एकाच झालेला, एकच विलक्षण अवतार. इतकी ज्ञानी आणि इतक्या उच्च कुळात जन्मलेले, सगळ्यांना म्हणून राहिले जपा हरे राम 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 हरे हरे कृष्ण. तर सगळेच त्यांच्यावर चढलेले, सगळे वाराणसीचे पंडित, काशीचे पंडित, तिथले मायापूर मध्ये, अरे हे फक्त ब्राह्मणांसाठी आहे, ज्याला त्याला देत सुटलं. छोटासा पोरवा, युवक, नवयुवक चैतन्य, असं नाही. फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे वेदांमध्ये, कोणी. ठीक आहे, नका मग तुम्ही म्हणा हरे राम मी उलटा मंत्र देतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता नाही ना तुमच्या वेदांमध्ये, असं तर नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मी तिकडून म्हणतो. नारद मुनी कंसाला म्हणाले 8वा मुलगा येऊन तुझा करणार आहे. तो 8वा गिनती कुठून सुरू करेल सांगता नाही, चालू आहे. तो 1 2 3 4 5 6 7 8 की 8 7 6 मला पहिला म्हणे हा मी 8व्या उलटी कडून मोजलं होता का मधला आहे, म्हणजे सर्कल मध्ये जर मोजलं तर हा आहे मी. त्याचा भरोसा नाही आहे कुठून. हे नाही म्हणलं ठीक आहे, तुम्ही जपा तुमचा कलिसंतरण उपनिषदातला मंत्र, मी सगळ्यांना वाटत चाललो, प्रत्येकाला हक देत हरे कृष्ण म्हणून. आता हे चालू आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या सोडून इलाज नाही, स्मरण सोडून, ईश्वराचं स्मरण, मनात विचार, त्याच्याबद्दल त्याची आठवण, त्याच्यासाठी तडप, त्याच्यासाठी हे काय यार, हे हाडमास, पैसा आदला, थोडे अजून जास्ती मिळतात की कमी मिळतात, कोणतं टायटल मिळते, गाडीचे कोणते ब्रँड आहे, किती वर्ष राहील, अजून 10 वर्ष टिकेन की किती, याला काय किंमत आहे आणि होते काय आजपर्यंत झालं का? 40 वर्षात, 45 वर्षात, 60-70 वर्षात. तर मग आता उरलेलं जप नाही, आता समय नाही आहे. मी स्वतःच सांग काय, तुम्ही तर जे वाटेल ते करा बाबा, वेळ नाही. ते बिलकुलच एकदम इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग आहे, एफिशियन्सीसाठी ट्रेंड माइंड आहे.
जितकं जास्तीत जास्त मिळेल तितकाच. देशी माणूस आहे, एकदम कंजूस, डिस्काउंट कुपन सगळे जोडून जोडून घेणारा. मॅक्सिमम बेनिफिट या जीवनाचा ईश्वरातच. तप तप कुठे शरीराने होणे शक्य नाही आता. तप तपस्वीभ्यो अधिको योगी, श्रीकृष्ण म्हणतात. ज्ञानीभ्योपि मतोधिक. मत माझं मत आहे म्हणतो कृष्ण म्हणतात. इन माय ओपिनियन, आय थिंक ज्ञान होण्याचे झंझटीत नको पडू. किती वेद आहे वाचशील, कोणते 108 उपनिषदांचे नाव तरी माहिती उपलब्ध आहे संस्कृतमध्ये. क्लिष्ट भाषा, व्याकरण तर गोड आहे. पहिले संस्कृत शिकावं लागेल, 40 वर्ष लागतील पूर्ण नीट यायला. मग त्याच्यानंतर वाचताच नाही येणार, ऐकूही नाही येणार. काय म्हटलं? आणि एवढं करून मनात रवंथ केल्याशिवाय नीट जसं बरोबर तलवारीच्या धारेवर चालणं म्हटलं ज्ञान मार्गाला. टाईट रोप, एक दोर बांधला 2 पहाडांमध्ये, त्याच्यावरून चालत जाणं. बरोबर जर अर्थ त्याचा असाही निघतो ना असाही निघतो, उलटा सुलटा कसाही, कोणाला जे वाटेल, ज्याला जे वाटेल तो त्याचा अर्थ काढतो. म्हणून तर मिसअंडरस्टँडिंग होता. म्हणायचा उद्देश तसा नव्हता. हा अच्छा अच्छा चालू, पण उद्देश तसा नव्हता. उद्देश तर 100 आहे. उद्देश कशी पण नेमकं त्याच्यात न काढायला तो उद्देश त्याचा अर्थ काढला. शब्दातून तर काही अर्थ निघू शकतो. हेल काढून म्हटला तर असा, साधेपणाने म्हटला तर तसा, कशावर जोर देऊन म्हटला तर असा, हलक्यापणाने म्हटला तर तसा. नरोवा कुंजरोवा एवढं म्हटलं, पण पुढचं जे होतं हे मला नक्की माहित नाही. हलक्या आवाजात म्हटलं युधिष्ठिराने. नरोवा कुंजरोवा, हो माणूस आहे. हत्ती कोणता माहित नाही. अश्वत्थामा मेला, गुरु द्रोण कोणावर विश्वास त्याला खाली नाही की तुमचा मुलगा मेला, मारला गेला, तुमचा मुलगा मारला गेला. सगळे सांगून राहिले नाही, शक्यच नाही. अश्वत्थामाला मी जे नारायणास्त्र दिलाय, अर्जुनालाही नाही दिला. तिथेही मोह आला. शेवटी एक असतं आपल्या मुलाला दिला. अश्वत्थामाला जे अर्जुनाबद्दल म्हणाले तुझ्यासारखा शिष्य नाही, त्यालाही नाही दिला. शेवटी तो धावून आला शेवटी त्या अभिमन्यूच्या पुत्रावर टाकायला, परीक्षित राजावर नारायणास्त्र. सुभद्रे मग कृष्णाने त्याच्या भोवती रक्षित आहे तो म्हणून परीक्षित झाला. त्याच्या शेवटी भोवती भागवतात वर्णन आहे, परिक्रमा सुदर्शन करून आलं तिच्या गर्भाच्या भोवती. परी ज्यांनी रक्षा केली, नारायणास्त्र येऊन ओळखलं, अरे हे तर माझ्या प्रभू आहेत. गोल ते स्वतःही परिक्रमा केली, परत गेला अश्वत्थामा. तो पळत सुटला, अजून पळून राहिला. चिरंजीवी आहे, नेमका चिरंजीवीचा आशीर्वाद मिळाला. तर म्हणे नाही, द्रोणाचार्य म्हणे बाकी नाही, पण युधिष्ठिर नाही खोटं बोलणार. मी त्याला जाऊन विचारतो, खरंच अश्वत्थामा मारला गेला का? हो, अश्वत्थामा मारला गेला गुरुदेव. अत्यंत खेदकारक. नरोबा कुंजरोबा. श्वास माणूस नाव अश्वत्थामा नावाचा हत्ती होता ज्याला मारला, भीमाने मारला. तो अश्वत्थामा नावाचा माणूस मारला गेला की कुंजर म्हणजे हत्ती ते माहित नाही. ते डाऊटफुल आहे, ते नाही 100% नाही सांगत आहे. अश्वत्थामा मारला गेला जोरात म्हटलं. नरोबा कुंजरोबा हलक्या त्याचे काही कोणत्या कसा म्हटलं, शब्दांना काही अर्थ नाही. उद्देश कसा, ज्ञान तर खूप दूरची गोष्ट राहिली. याचा अर्थ असा, त्याचा अर्थ तसा, तारेवरची कसरत आहे शब्द वापरणं म्हणजे. म्हणून तुम्ही घाबरतो इथे इतका. तलवारीच्या धारेवर चालणार तर कोणतं ज्ञान बापा, कोणतं ज्ञान मिळव? ज्ञानी तपस्वीभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्यो अपि अधिको मतः. कृष्ण म्हणतात, स्वतःच म्हणतात. ज्ञान जिथून निर्माण झालं, ज्याचे श्वास वेद आहेत, ज्याची स्मृती उपनिषद आहेत, ज्याच्या आठवणी, ज्याची नजर प्रेक्षित होते, ते जीवन स्फुरित होतं, प्रोजेक्टिंग. जिकडे जिकडे मान वळून बघतो तिकडे तिकडे जीवन स्फुरित व्हायला लागतं, त्या त्या ग्रहांवर, त्या त्या ताऱ्यांवर, आकाशगंगांमध्ये. तो म्हणतो आहे महेश्वर. सहस्त्रशिष्ट सहस्रशाक्ष सहस्त्रपाद सभूमी विश्वतो
वृत्वा अति अतिष्ठ दशांगुलम, हे सगळं निर्माण केलं आणि शेवटी पूर्ण 10च्या 10 पूर्णच्या पूर्ण उरलायचो. दशांगुलम 10 दाखवलं किती. आता याच्यापैकी काही शक्ती तुझी संचारित कर, केली संचारित, सृष्टी निर्माण झाली. आता किती उरला? अर्धा उरला असेल. किती दाखवता? पूर्ण आहे. ओम पूर्णम अध पूर्णम इदम पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवश्य. हे सगळ्यातून सगळा काढला तरी उरला तर सगळ्याच्या सगळा राहिला पूर्ण. असा अच्युत इनफॅलेबल तो म्हणतोय बाबा मला माझ्या शब्दांमध्ये नसेल किंमत नाही आहे, लक्ष नाही दिलं काय हरकत नाही. ते आरा गॅरा इकडचा तिकडे असे तर 50 आहे, गल्लीत आहेत प्रत्येक. श्रीकृष्ण म्हणतोय तपस्वीभ्यो अधिको ज्ञानीभ्योपि अधिको मतः. तर आता छोड़ो सब धंदे, कर्मीभ्यश्च अधिको मत योगी, कर्मकांडी कर्मिष्ठ कर्मठ त्याच्यापेक्षाही अत्यंत अधिक कर्म सेवा, आपण समाजसेवा, देशसेवा, कर्म करत राहणं, खड्डे खोदणं, इतके इतके पूजा करणे, इतक्या इतक्या आरत्या म्हणणे, इतके इतके नैवेद्य, 10 दिवस गणपती बसवणं, 10 दिवस शारदा बसवणं, 10 दिवस दुर्गेचे नवरात्र करणं, 10 दिवस हे करणं, असं एकांतर सगळे बस नवरात्र करणं, रामाचे नवरात्र करणं, देवीचे नवरात्र करणं, कर्मकांडी आहे. आता गायत्री यज्ञ करायचा, मग सूर्याचा यज्ञ करायचा, मग येतं तो देवीचा यज्ञ करायचा, ओम क्लीम ह्रीम स्वाहा इदम इंद्रा इदम न मम स्वाहा. चलो अब ये हो गया. आता हा दत्ताचं येऊन राहिलं, दत्ताचं करायचं आहे, हे करायचं आहे, ते कर्म म्हणून 24 तास भजन गायचे. आता धावड 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 चला कर्मी करम 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 थकून गेलो. हे सगळं नको करू नाही म्हटलं कृष्णाने कुठेच भगवद्गीतेत. वाईट कुठेच नाही म्हटलंय, कुठेच नाही म्हटलं गीतेत वाईट. या यापैकी कुठल्याला ज्ञानाला वाईट नाही म्हटलंय. ज्ञानासारखं नाही नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र करणारं साधन नाही. उपासना करायला म्हटलंय. हे जे पूजा अर्चना वंदना आरती प्रसाद नैवेद्य उपासना करायला म्हटलंय, करू शकतो, वाईट नाही म्हटलंय. तप तप पहिला शब्द ब्रह्मदेवाच्या कानात फुंकलेला. ब्रह्माची जेव्हा निर्मिती झाली, ब्रह्मसंहिता नावाचा ग्रंथ आहे. कृष्णं वंदे गुणातीतं गोविंदम एकाक्षरम अव्यक्तं व्ययं व्यक्तं सर्व कारण कारणम. तिथं ब्रह्म निर्माण झाला तर कृष्णाबद्दल आहे. नाभी कमल मधून इकडे तिकडे जाऊन 4 दिशांनी पाहिलं म्हणून 4 तोंड झालं. ते चतुर्वदन की कोण आहे, मी काय आहे, कुठे आहे, कसा आहे, आलो कशासाठी आहे, उद्देश काय. तोच प्रश्न अजूनही चाललाय. ब्रह्माने जेवढे बनवले सगळे टपकले, तेच चालू आहे. इकडे तिकडे पाहून राहिले सतत 4 दिशांनी. आपण इथे ब्रह्म बनून बसलोय. इकडे आहे की इकडे आहे की इकडे आहे की इकडे. मी आहे कोण, हु एम आय, इथे कशासाठी आलो आहे, काय करायचं आहे, आलो कुठून, जाणार कुठे, मेला होते काय आहे. तर ब्रह्माला प्रश्न पडला, तो मलाही पडला, तुम्हालाही पडला. 100 वर्ष शोधला म्हणते, नाही सापडला. ते काही प्रश्नाचं होतं. शेवटी त्यांनी सांगितलं त्यांना तप, पहिला शब्द ब्रह्माने ऐकलेला. वर्क हार्ड, तप, ट्राय हार्डर, तपस्या, तप कर, तप अस्य इति तपस्या. वर्किंग हार्ड इज तपस्या. कष्ट कर, कष्ट घे, ट्राय. इथे समजा अभ्यास आहे, तर हे कुठला नाकारलं नाही कृष्णाने, वाईट तर बिलकुलच नाही म्हटलंय. पण हा लाडका आहे, भक्तोसी मे प्रियसी, सखा आहे, प्रिय आहे, मित्र आहे, भक्त आहे, सुहृद आहे आणि शिष्यस्ते हम शादिमां त्वाम प्रपन्नम. खाली घुटणे टेकून हात जोडून कृतांजली भाषितम, नेत्रात पाणी आहे, हात कापतात आहे, प्रार्थना करतोय, घाबरलेला आहे, कन्फ्युज आहे, कार्पण्य दोष, उपरत स्वभाव, कन्फ्युज आहे.
पृच्छामि त्वां विनम्रतेने विचारतोय. म्हणून याला विशेष कृपा होते. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, हा याला आपला जीवलग मित्र मानणार आहे. कृष्णाला विश्वास आहे, त्याचा पूर्ण विश्वास. तुझे म्हणशील ते करेल म्हणतोय, बिंदास, डोळे मिटून सांग काय करू, मला नाही समजत आहे. आपण म्हणतो का, आपण करतो तसं? तू जे म्हणशील तेव्हा कधी जाऊन डीप जाऊन मनात विचारलं, काय करू सांग, तू म्हणशील तसं करतो, तेच योग्य राहील. हे सगळ्यामुळे तो शेवटी सांगतो, हो तप, ज्ञान, कर्म ठीक आहे, पूजा, कर्म, वाचणं, गुप्तपाचे अनुष्ठान करणं, माला जपणं ठीक आहे, धन्यवाद. लेकिन अधिको, याच्यापेक्षा तपस्येभ्यो अधिको योगी, ज्ञानेभ्योपि अधिको मतः, कर्मेभ्यश्च अधिको योगी, तस्माद् योगी भव अर्जुन. योगी तपस्वियों से श्रेष्ठ है, शास्त्र ज्ञानियों से भी श्रेष्ठ माना गया है, और सकाम कर्म करने वालों से भी योगी श्रेष्ठ है. इससे अर्जुन तू तो योगी हो. आपलं स्पेशल माणसाला स्पेशल हितगुज सांगितलं. आणि जसं भीमाला सांगितलं जरासंध वधाच्या वेळी, अरे तू तर त्याला फाडून तर आलाय, आपण असं फेकून आलं तर पुन्हा जोडून आला, फाडून आला, फेकून आला, पुन्हा जोडून आला. भीम भैया नुसतं इशारा केला, फाडून असं फेक, फाडतोय त्याला, असं फेकते ते पुन्हा होत आहे, फाड असं फेक, बोलला काहीच नाही, नुसतं भीम भैया काय उलट होते ते. मग नाही जोडू शकणार, इकडचं इकडे नाही जोडू शकत, ठिकाणा. इशाऱ्याने दुर्योधनाची युद्धामध्ये कृष्ण पुन्हा आवाज देऊन भीमाला मांडी तर स्वतःची मांडी फोड येते. गांधारीने याला टणक वज्रलेप केलाय, तिची तपस्या होती, तप शब्द तपस्या होती. केवढं काबाड कठीण झालंय, पतीला दृष्टी नाही तर मी दृष्टी नाही म्हणून तिच्या नेत्रात तिचं तेज समा झालाय. आपल्या पुत्रामध्ये तिने ओतलं सगळं. लोक लज्जा म्हणून तिने घालून आला, पण नुसतं उपरणं स्वतःच्या भोवती. जिथे नजर पडली सगळं वज्रलेप झाला, कोठे फुटू नाही शकणार कशाने. अरे बेटा हे कशाला घातला तू, मी तुला सांगितलं तर लाज वाटली म्हणून. हे केवढा अनर्थ झाला, हा भाग सांभाळून ठेवता तू. मांडीचा आपला कैचे कमरेभोवती थोडस हलकस गुंडाळलेलं, जसे लोक मद्रासी लोक उलटी लुंगी करतात आणि त्या उलटीला अजून उलटी करतात तर मांडे दिसतात त्यांच्या. अण्णा लोक गन्नेकार असं आलंय की कोणी तेवढं गुंडाळून आलं तर तेवढाच भाग त्याचा राहिला तसं नॉर्मल. तर कृष्ण त्याला इशारा करतो मांडी थोपटून स्वतःची तिथे ठोका लागत. प्रिय आहे धर्माला म्हणून हे इथे इशारे केले, तस्मात योगी भव अर्जुन. आता कमी कर हे सगळं बाकीचं, खूप ज्ञान संपादन, खूप कर्म उपासना, खूप तप जप, सगळं मुख्य योग मार्गावर. योग काय आता खूप सांगून झाला, 6व्या अध्याय पुन्हा वाचून नाही ते पुन्हा ऐकून रेकॉर्डिंग झालेले आहे, नाही तर सगळ्यात बेस्ट स्वतःचा विचार करून आज जाऊन त्यालाच विचारा, मला कुठून आलं, मला कुठून समजते, मला काय अक्कल आहे, त्याला विचारा. तर आणि शेवटचा श्लोक, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम ते मे युक्त तमो मतः. सुंदर पुटिंग एन एंड टू एकदम गोष्ट खेल खल्लास करणं, खत्म करणारा. संपूर्ण योगियों में भी जो श्रद्धावान योगी मुझ में लगे हुए अंतरात्मा से मुझको निरंतर भजता है. माम स्वतः तो कृष्ण ब्रह्म नावाचा गोळावर निर्विकारी आहे, निराकार आहे, तो अनिर्वचनीय आहे, तो कोणाला दिसत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सा, वाणी वापस नाही येत तिथून, दिसत नाही कोणाला, खात नाही तो, काही पीत नाही तो, त्याला काही निराकार आहे, निर्गुण आहे, अकर्ता आहे, ब्रह्म आहे, नुसतं स्थित आहे. त्याच्याबद्दल नाही बोलत आहे हा. मी म्हणतो उभा आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, सावळा रंग आहे, सुंदर आहे, मोराचं पिसलेला आहे, तिथे युद्धात बासरी खोचून आणली आहे स्वतः, फ्रेश फ्लावरचे आज
आज सुबह वाले फूलों की माला चाहिए अपने को, मुकुट चमकवून आलेले, हिरे चमकून राहिले, जोडे एकदम मस्त टुमदार आहेत, बिलकुल ऐटीत आलेला हा म्हणतात, मधुर मुस्कान असलेला बघा, मोठे मोठे कमळासारखे टपोरे डोळे, पाणीदार डोळे, सुंदर ओठ, मोत्यासारखे दात असलेला, कानात मकरकुंडल मोठा नट्टापट्टा करून आलेला, गोड सुंदर मधुर, लवली, ब्युटिफुल, फ्रेश ॲज अ रेन क्लाउड, श्यामल, आभाळासारखा, श्रावण मासातल्या आभाळासारखा रंग असलेला श्यामल, चमचमता सोनेरी अपर्ण पितांबर, लक्ष वेधून घेणारा, समोर उभा राहून म्हणताय ऐटीत आपल्या, मला अजून काय डोक्यात प्रकाश टाकणार आहे तो कोणाची, समोर उभा राहून म्हणून राहिला मी. खालच्या सत्रात मी सांगत होतो, नारद मुनी त्याला म्हटलं, मी सांगतो ना, हा कृष्ण, हा जो आहे ना गोकुलमध्ये, हाच आहे कृष्ण. त्यांच्या हृदयात कीव आली, इतक्या मुलांना मारून राहिला, कोणता कृष्ण आहे, कोणता कृष्ण आहे, कोणता, जो दिसून त्याला मारून राहिला, बाळांना. अरे बाबा तोच आहे, त्याच्या झंझट इतकं नको, एवढं पाप त्याला, त्याच्या नाही, उलट डोकं नाही, तो नारद म्हणतोय तो आहे म्हणजे तो नसेलच, जे सांगून राहिला त्याच्या उलटा डोका. तसं हा समोर येऊन आपलं डोकं उलट न चालू, एवढी प्रार्थना. समोर येऊन म्हणतोय काय, योगिनाम अपि सर्वेषाम, असे योगी, एवढा ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे योगी, कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे, तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा योग्यांमध्येही, योगिनाम अपि, इवन इन दोज, सर्वेषाम, जो सर्वोच्च आहे, सर्वेषाम, तो काय करतो, खलबत्त्यात काही कुठतो, चटणी करतो, आता काही करायचं राहिलं नाही, धंदे काय करतो, मदगतेन अंतरात्मना, अंतर आत्म्यातून माझ्यात लागलेला आहे, रक्त झालाय. मद म्हणजे माझ्यात, श्रीकृष्ण म्हणतात गतेन, माझ्यात गती, अंतर आत्म्याने, नुसतंच इंद्रियांनी पूजा नाही, हे हाताने फुलं तोडले, डोळ्यांनी पाहिले, सुंदर आहे, चांगले वाहिले, खूप त्या तोंडाने जोर जोरात आरत्या म्हटल्या, नैवेद्य खूप दाखवले, खूप वाटप केले, हे तर कर्मेंद्रिय, हे सगळ्यात निकृष्ट, सगळ्यात खालच्या दर्जाचे कर्मेंद्रिय. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय, मनात त्याचा विचार केला, ध्यान केला, सगळ्यांमध्ये त्याचा विचार केला, त्याचं दर्शन केलं, सगळ्यांमध्ये तोच आहे, हे ज्ञानेंद्रिय. ते ठीक आहे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, तर तरी पण इंद्रियगत आहे, शरीराला धरून आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे शेवटी तरी पण बाह्य करणं, अंतःकरणात जरी असले तरी पण शरीरासोबत, तो त्यांच्या पलीकडे असलेला आत्मा जो आहे, अन्नमय कोश, शरीर फूड डिपेंडंट जे आहे, अन्नमय कोश, त्यांनी तर खूप पूजा करतो आपण, दान धर्म देतो, डुबक्या मारतो, हर गंगे डुबक्या मारतो, अन्नमय कोशाला डुबवतो, काढतो, धोबी टाकतं मळलेलं, धबड 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 पुन्हा टाकतं, पुन्हा असं करून करून स्वच्छ करतं, तसं याला स्वच्छ करून गंगेत, हर गंगे जमुना माई की जय करत करत जे काय सगळं तीर्थ घेतो, तर अन्नमय कोशा थोड्या वेळाने सुकरून येतात, ते जातच ना, ते थोडी राहत, ते तीर्थ निघून जातात. अन्नमय कोश, त्याच्याही पलीकडे प्राणमय कोश, श्वासाची खूप साधना केली तरी त्यांनी नुसती नाही, श्वासात नाही. मनोमय कोश, मनात विचार केला, अजून योगी, सर्वोच्च योगीचं सांगून राहिलं, म्हणून विज्ञानमय योग, बुद्धीने तर्क करून देवाचा विचार करून, त्याच्याही पलीकडे आनंदमय कोश, आपला आनंद फक्त देवात आहे, आपला आनंद फक्त कृष्णात आहे, आपला आनंद फक्त देवात आहे, जे देवाच्या भोवती आहे त्याच्यात राहत आहे, त्याच्याही पलीकडे आत्मा आहे, तो जे रुतला आहे आत्मा, खोचला आहे, ठोकला आहे सब्बल ज्यांनी, अंतरात्मा, कोर, द सेंटर ऑफ द सेंटर. आपण वर्तुळ काढतो गोल, त्यात एक केंद्र असतं, ठिपका असतो पेन्सिलीने,
त्या ठिपक्यात इथं गोल आहे तो, त्याच्यातला जो ठिपका राहील सेंटर, सेंटर ऑफ द सेंटर, कोर ऑफ द कोर, अंतर आत्मा. मदगते, त्यांनी मला माझ्यात ऋतून दिलाय ते. आता शक्यच नाही माझ्यापासून वेगळं होणं. तो अंतरात्मा माझ्यात पिरवला गेलाय. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. हे कसं होईल? कशाने? श्रद्धावान भजते यो मां. पूर्ण श्रद्धा, सतधा, श्रद्धा जे की धा बुद्धी, सगळं अर्पण करता सत्याला. मीच एक सत्य आहे. सत असत्य हम अर्जुन. सत्य मी आहे, असत्य मी आहे, मृत्यू मी आहे, जीवनही मी आहे. माझ्यात रोतून दिलं त्याने, टोचून दिलं, स्टेपल केला, झाला. धरला मी आहे ना आपला आत्मा, स्टेपल केला. आता चिट्ठी जिधर ले जाओ उसके साथ रेसिट भी आ गई. ये बिल जो रेसिटी है, पे केला, पेड, उसको उठाओ, उसके पीछे देखो रेसिट है, पेड. सदैव हा योगी, परम योगी, जिथे जिथे तिथे तिचा स्टेपल केला. मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम. अशा श्रद्धेने जो माझं भजन करतो, म्हणजे भजन गाणं म्हणत नाही, भजनाचा गाणं म्हणण्याशी यत्किंचितही संबंध नाही शास्त्रामध्ये. खूप आळून धड वाजून कुठेच त्याला भजन नाही म्हटलं, कुठल्याच आपल्या शास्त्रामध्ये. भजन काय पुढच्या सत्रात. तर श्रद्धावान भजते यो, म्हणजे जो माझा, समे तो मे म्हणजे माझ्यात युक्त आहे, चिपकला आहे, माझ्यात रुतला आहे, गुंतला आहे, फसला आहे, स्टेपल झालाय, ग्लू डिंकाने चिपकला आहे. युक्त तमो मत, सरळ सगळ्यात जास्त, सगळ्यात पक्का चिपकला आहे माझा. फाटून जाईल पण तो नाही निघणार त्याच्यातून. तो सगळा डिंक झालाय जसा काही. इथे संपतो हा अध्याय. योगी तपस्वियों से श्रेष्ठ है, शास्त्र ज्ञानियों से भी श्रेष्ठ माना गया है, और सकाम करने वालों से भी योगी श्रेष्ठ है. इससे हे अर्जुन तू योगी हो. संपूर्ण योगियों में भी जो श्रद्धावान योगी मुझ में लगे हुए अंतरात्मा से मुझको निरंतर भजता है, वह योगी मुझे परम श्रेष्ठ मान्य है. ये कृष्णाची डेफिनेशन है. No one else can define yogi better than the योगेश्वरेश्वर. योग साधना अष्टांग योग, यम नियम. नुसते यमातच कितले प्रकार आहेत. शमदम, षट संपत्ती, ते 6 गोळा केल्यावर यम नियम, मग प्राणायाम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. या अष्टांग योग करणाऱ्यांना आपण म्हणतो योग साधना करणं साधक आहे. हे खरोखर ज्यांचे 8ही झाले ते सतत समाधी लागते, त्याला म्हणत कदाचित म्हणून योगी आहे. हे सगळी योगींची जी ईश्वर आहे, योगीश्वर ते शंकर. शंकर सहज स्वरूप समारा, लागी समाधी अखंड अपारा. तर तो शिव योगीश्वर, तो ज्याचं भजन करतो त्याचा जो ईश्वर, तो ज्याला ईश्वर म्हणतो रामेश्वर. रामस्य ईश्वर यस्य, राम ज्याचा ईश्वर आहे. योगीश्वर, योगीश्वरेश्वर. भागवतात शुकमुनींनी व्याख्या केली कृष्णाची. हा योगेश्वर नाही आहे, योगेश्वरेश्वर आहे श्रीकृष्ण. तो म्हणतो आहे की तो तिथून सगळ्यात बेस्ट, सगळ्यात ओरिजिनल योग्याची भाषा, परिभाषा. योगी म्हणजे कसा? श्रद्धावान भजते यो मां. भक्तीशिवाय इलाजच नाहीये, प्रेमाशिवाय दुसरा मार्गच नाहीये, शक्यच नाही नुसतं ज्ञानाने ईश्वर प्राप्ती. नुसते कर्मठ होऊन, कर्मकांडी होऊन, असंभव, तरकी लकीर, नुसतं तप 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 करून एकदम उलटा ज्ञान. श्रद्धेशिवाय, भक्तीशिवाय, प्रेमाशिवाय इम्पॉसिबल. हा महाप्रत्यक्ष देव म्हणतोय. एकच मार्ग आहे, एकच इलाज, एकच पद्धत, प्रेम. प्रेम पंथ सम पंथ नहीं, गीता सम नहीं ग्रंथ.
प्रभो जय श्री कृष्ण. कशी लीला आपल्याच तोंडून आपल्याच कानाने आपलंच गाथा ऐकून राहिलं निरनिराळ्या स्वरूपात. What is this? Like you think I don't know? Where would you go? कशी सुंदर मधुर लीला आहे. आपलंच गुणगान, आपलीच गीता आपल्याच तोंडाने आपल्याच कानाने ऐकून, इतक्या कानाने ऐकून. वाह प्रभू वाह. Love you all. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे आत्म संयम योगो नाम अथवा ध्यान योगो नाम अथवा क्रिया योगो नाम अथवा राज योगो नाम, एकाला खूप नाव दिले. षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. आता इथे थांबव. थोडा हलकासा निर्देश होतो 7व्या अध्यायाकडे. मग पुढच्या वेळेस सुरू करू. ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे नॉलेज आणि विज्ञान म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, टेक्नॉलॉजी. करायचं काय? बे एक बे बे दुने 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंच 10 बे सक 12. करायचं काय? पण याचा उपयोग काय होणार आहे? किती पाडे पाठ केले? रामो राम रामा, रामम राम, कितीही शब्द पाठ केले, व्याकरण पाठ. नाही रक्षति डुक्रम करणे. डुक्रम म्हणजे व्याकरण. शंकराचार्य अद्वैत वेदांतचे शिवोहम शिवोहम न मे बंधु भ्राता गुरोर नैव शिष्य. अरे हट, कोणता गुरु कोणता शिष्य म्हणणारे शंकराचार्य. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. इथे चैतन्य मात्र आहे, स्वतःला जाणणारा आनंद आहे. असा आनंद आहे जो स्वतःला जाणतो की मीच आनंद आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते हे शरीर वगैरे तर दूरची गोष्ट राहिली. हे म्हणणारे जीव ब्रह्म एकात्म सिद्ध करणारे शंकराचार्य. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारी पूर्ण भारत भ्रमण करून सगळ्यांचा पराभव करणारे व्याकरणात शास्त्र बुद्ध धर्माच्या वर्चस्व पुन्हा दाबून पुन्हा हिंदू धर्माला वर उचलून धरणारे, जे निर्विकल्प निराकारवादी मायावादी, काही नाही आहे म्हणणारे, इम्पर्सनलिस्ट, काही देव वगैरे नाही, काहीच असं काही नाही, कुछ नाही आहे म्हणणार, कोई कुछ नाही आहे म्हणणाऱ्यांना त्यांच्या शब्दांनी त्यांना त्यांचं औषध देऊन पटवून देणारे आणि त्यांच्या चरणाशी शीश नमावून जे त्यांचे पुन्हा वापस येऊन हिंदू धर्मात शिष्य बनलेले असे शंकराचार्य. 16 वर्षाचा नवयुवक शिवाचा, प्रत्यक्ष शिवाचा अंश अवतार. व्यास मुनींनी प्रगट होऊन आयुष्यात दुप्पट केलेले शंकराचार्य गाथा आहे. 16 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेले आपल्या मर्जीने शिवजीचा अंश अवतार. व्यास मुनींनी येऊन परीक्षा घेऊन की खरंच हा तोच आहे का म्हणून पाहिला, मग दुप्पट केली. तू 16 वर्ष घेऊन आला, मी अजून 16 जोडतो. 32 वर्ष जगले. 30 वर्ष भारत भ्रमण करून सगळं ते शंकराचार्य. शेवटचे 2 वर्ष आपल्या पुन्हा ज्योतिर्मठात केरळमधून आले. केरळमध्ये शेवटचे 2 वर्ष काय केला? 32 वर्षापैकी गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू कुठे नाही भरतला. या रे देख तारे कहे कृष्ण उपदेश, आमार आज्ञा आहे गुरु तारे ऐ देश. बांगलामध्ये मला एवढीच आज्ञा, जिथे जा तिथे जा, बस कृष्णाचं नाव सखून धूम मचवणारे. पंढरपुरात जाऊन तुकाराम महाराजांना मंत्र गुरुदीक्षा मंत्रदीक्षा देणारे. रामकृष्ण हरी मंत्र धुमाकूळ घातलेले चैतन्य महाप्रभू. शेवटचे 4 वर्ष जगन्नाथपुरीत वास्तव्य करणार आहे. शेवटच्या 2 वर्षांमध्ये काय मुख्य समुदाय स्वतःसोबत ठेवलेल्या 2 शिष्यांना तरोरपि सहिष्णुना
कीर्तनेयत हरिः सदा अमानिना मानदेना तरोरपि सहिष्णुना कीर्तनीयत हरिः सदा. हरीचं कीर्तन करायला हवं. बस स्वतः त्यात लागलेलं. शंकराचार्य 30 वर्ष इतका उलटा पालत करून टाकला, उलटवून टाकला. सगळ्या मोठमोठ्या पंडितांना, ज्ञानींना अज्ञानी सिद्ध केलं. लोळले पाठीवर, त्या पायाशी त्यांच्या सगळे तथाकथित ज्ञानी. शेवटचे 2 वर्ष काय म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते. अरे बाबा, छोड़ो सब यार, गोविंद का भजन करो. इह संसारे बहु दुखारे नहीं नहीं रक्षति डुकरुम करणे. खूप झालं व्याकरण, संस्कृत, शास्त्र पठन. शेवटी वेळ येईल तेव्हा रक्षा हे नाही करणार. अन्यथा पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. इह संसारे बहु दुखारे. इथे आला आता दुःखच दुःख आहे. संसारे दुःखालयम कृष्ण म्हणतो गीतात. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योगात शेवटून 2रा श्लोक. किम पुनर्ब्राह्मणा पुण्य राजर्षयस्तथा. ब्राह्मण असो, राजर्षी असो, स्त्रियो वैश्य तथा शूद्र असो, वैश्य असो, स्त्री असो, पुरुष असो. काय 9व्या अध्यायात शेवटचे 2रा श्लोक काय म्हटलंय, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य. इथे ते मिळालं तुला, इथे येऊन टपकला तुझा आत्मा. कुठे? इथे काय, इमम असुखम अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य. अर्जुना सावध, भजस्व माम, माझं भजन कर. शंकराचार्य काय म्हणतात, भज गोविंदम. याच्यापेक्षा माझ्या समजेत मोठा ज्ञानी नाही झाला या पृथ्वी तलावर आपल्या धर्मात, आपल्या जाणीतल्या लास्ट 1000 वर्षात. ते म्हणून आले भज गोविंदम मूढमते. ते संपूर्ण ज्ञान मार्गी असलेले शेवटी. तर ते गणित, वजाबाकी, विज्ञान, गुगल सर्च, ही सिस्टम, ती सिस्टम, हा डायग्राम, ही थिअरी, या सगळ्याचा उपयोग काय? ती टेक्नॉलॉजी, ते ऍप्लिकेशन, त्याला म्हणतो विज्ञान. ज्ञान, विज्ञान, योग या दोन्हीचा समन्वय करून शेवटी पुन्हा योग. कसं तरी करून जियन कियन प्रकारे त्याला जाऊन मिळणार. हे 7व्या अध्यायात येणार. मी कसं आधीच सांगितलं, मयी आसक्त मना पार्थ योगम युञ्जन मदाश्रय असंशयम समग्र माम यथा ज्ञाससी तत्शृणु. ज्ञानम ज्ञेयम च विज्ञानम. काही नाही सोडणार तो म्हणतो त्या अध्यायात पहिल्या 2 श्लोकात. सगळं सांगतो तुला, जे सांगण्या लायक आहे, जे ऐकण्या लायक आहे, जे माहिती असायला. बाकी याच्या व्यतिरिक्त कचरा एकदम. का कचरा? कारण त्यांनी मिळणार काही नाही, शेवटी होणार काही नाही. असं कसं मिळते ना, पैसा आदला मिळतोय, मोटर गाडी मिळते. नाही, पण ते अनित्य आहे आणि असुख आहे. त्यात सुख असतं तर आता परमनंट सुखी होऊन गेला असं आतापर्यंत टिकलं असतं. ते नाही म्हणत आहे मी. कृष्ण म्हणतो मी नित्य सुखाची गोष्ट म्हणतोय. सावधान. कृष्ण म्हणतो अनित्य असुख नाही, त्याचे शब्द आहेत. नित्य सुख प्राप्तीसाठी जे आवश्यक आहे ते सगळं सांगतो. काही नाही सर, त्याचे शब्द आहे. पुन्हा 7 दुने 14व्या अध्यायात पुन्हा तेच सांगतो. यात ही जेव्हा मी तुला सांगतो ते असं सांगतो, मम साधर्म्य मागताः. माझ्या साधर्म्य, माझ्यासारखे तुझे कॅरेक्टरिस्टिक्स, व्हर्च्यूज, ऑप्युलन्स
साधर्म्यम आगता, इधर तू आ जाएगा, मेरे घर में आ जाएगा, माझ्यामध्ये पोहोचून जाशील. आगत स्वागत करतो ना, आहे तो स्वागत. आगत आगता सर्गे अपि न उपजायन्ते. 14व्या अध्यायात 3रा श्लोक. प्रलये न व्यथन्ति च. प्रलयासारखं मा दुःख येईन तरी दुःख नाही होणार तुला. इथे छोटे मोठे चिल्लर मच्छर चिलूट काय असं सांगतो. त्याच्याबद्दल सांगितलं. बाकी पैसा प्रमोशन कसं होईल, मुलगा कसा होईल, मुलीच होणार हे त्यांनी स्वतः याच इथं म्हणलं मी नाही, ज्यांच्या ये दुकान में वो नहीं बेचते, ये रसगुल्ले की दुकान है. इधर इथे खेटर नाही भेटत. चप्पल जोड़ेसाठी दूसरे दुकान में जाओ, इथे फक्त रसगुल्ले मिळतात. आगे थोड़ा हलवाई खाना और थोड़ा और जाओ, उधर है खेटर, तिकडे मोची उधर आहे. याच्या दुकानात नित्य सुख मिळते फक्त. हे एक दुकान सोडून बाकी सगळ्या दुकानात काय नित्य सन्निहित मृत्यू मिळते. म्हणून कर्तव्य धर्म संग्रह इथे वापस सगळीकडे जाऊन पाहिला. नाही नाही नाही, हे रसगुल्ल्यासारखे राजभोग आहे, हा राजयोग आहे. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. भूमिरावो अनलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. ते सगळं पूर्ण सृष्टी मात्र हे तर बाहेरचं टर्फल आहे माझं नुसतं सांगत. सगळी भूमी जिथे कुठे जे काही सॉलिड आहे, जिथे कुठे काही जे फ्लुइड आहे, जिथे कुठलं काही फ्लोईंग गॅस आहे, ऑल ऑफ दिस नुसतं वरवरचं नुसतं दिसणार टर्फल आहे माझ्या अवतीभोवतीला. असं धोरण एकापेक्षा एक. मग आहे काय वास्तविक काय तेही सांगा. जीव भूत महाबाहो येदम धारये जगत. तू अर्जुना मात्र माझा जीव आहेस. हे सगळे जीव आत्मा जे आहे रूपाने मी आहे, या सृष्टीला धारण करायला धर्म घातलेले धरलेले. असा पुढचा टप्पा आपला 7वा अध्याय. निमंत्रण आहे तुम्हाला, हात जोडून निमंत्रण आहे. या प्रभू, ऐका पुन्हा आपलीच वाणी. आपले बडा नाटक चल रहा है इधर. जय श्री कृष्ण. 5 मिनिटं ध्यान आणि मग प्रसाद वितरण तुमच्या हस्ते.